आश्रम? नर्मदा आश्रम। ठीक है, ये मैया मैया देखा तीनों जन को एक कन्या का दिया। तो मैं ये रोड से जा रहा है, ये पैदल है, उधर से रोड थोड़ा मैया टच है। इसके लिए हम लोग ना रोड मार्ग है ना, थोड़ा टाइम के लिए रोड मार्ग है, थोड़ा टाइम के लिए रोड मार्ग है। ये जो आ रहा है देखो, हे कामाख्या ब्रह्मास्त्र क्षेत्र काकरिया तहसील। हे बघा, हे असं ते माझं कमंडोलचं एक झाकण पडलं, मला ते घ्यायला लागलं। बाकी बघा ह्या कन्या काकरिया गावातल्या। तर हे आता मी काय आता पुढे गेल्यावर परत आपल्याला भेटतच राहतं। पाठीमागून एक परिक्रमावासी येते, पाठीमागून येतात, मैया येतात। ह्या रस्त्याला सर्वजण ह्या ज्या किनारा मार्गे चालतात ना, ते ह्या रोडने चालतात। आणि रोड मार्ग जो चालतो ना, तो आपला मोडटक्का मार्गे जातात ते लोक। त्यात हा किनारा मार्ग आहे, ह्या किनारा मार्गामध्ये आपल्याला मैया प्रत्येक ठिकाणी आपल्याला मैया दिसते अशी। हा किनारा मार्ग आहे, इथं आमचे परिक्रमावासी स्टे मस्त झाडाखाली थांबलेत। हा बघा, झाडाखाली थांबलेत। नर्मदे हर। ऊन जास्त है, गर्मी बहुत है। आज का कन्या भोजन हो गया। चलो 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 चलो, नर्मदे हर। काकरिया गाव तर पुढे थांबलेत आमचे 1-1 किलोमीटरला स्टे घेतात। ऊनच एवढं लागतंय तर काय, फुल ऊन आहे। या उन्हामध्ये थोडं चालायचं म्हणजे थोड़ा इतना भी चल नहीं सकता, बहुत कठिन रोड है। रोड बहुत अच्छा है लेकिन ऊन इतना तेज है, धूप इतना तेज लगता है, इतना तेज धूप है। ऊन हमारे महाराष्ट्र में ऊन बोलते, इसके लिए थोड़ा हिंदी में भी करना पड़ता है। नर्मदे हर। ये हमारा घुंघरू। हाँ, नर्मदे हर। नाम क्या है तुम्हारा? पद्मा। ये गाँव कौन सा है? नित्या। तन्वी। महा। कौन से स्कूल में? फोर्थ में। ये तुम कौन से स्कूल में? ये देख, हाँ, UKG। तू? थर्ड। 9th। सर्व कन्या। हाँ, नर्मदे हर। आ जाओ कन्या इधर आ जाओ। 3 कन्या। आता 4 कन्यांना द्या, त्या 4 जणींना द्या, ते द्या, चौघींना पण द्या, चौघींना द्या। कांकरिया है क्या? कांकरिया है। हो, अजून एक द्या। देऊ? कांकरिया ना? ए रुक, हे देऊ का? आमच्या ठाणेकरांनी सगळ्यांनी 10-10 रुपये दिले कन्यांना। एक कन्या भोजन आहे ना, कन्यादान है इसके लिए। कन्यादान है, एक कन्या भोजन है, ये कन्यादान। 10-10 रुपए लेना, उसके पास 40 दिए मैंने। हाँ, सब लोग 10-10 ले दे दो। 10 दे दो उसको। हाँ, वो 20 दे देगी आप। सब लोग को 10-10 दे दो। हाँ, मला वाटलं 5000 बंडल आहे। नाही, हा आश्रम आहे, तर आम्ही आश्रमाकडे चाललोय इथून। नर्मदा, आता हे जी गाय आलेली आहे, ती गायची जरा भीती वाटते। ती गाय आलेली आहे। नर्मदे हर। गाय म्हैसावर गाई। हे बघा, हे असं आहे
आम्ही जर इथे थांबलो नसतो तर आम्हाला इथून 6 किलोमीटर पुढे जायचे आश्रमासाठी. ह्या रस्त्याने आश्रम शोधतोय. पूर्ण या आश्रमाकडे जायला आम्हाला लय हे ऊन असल्यामुळं आमचा जरा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ऊनच लय आहे, फुल ऊन आहे. ते 1 महिना अजून ऊन राहणार, नंतर थंडी पडत जाणार. थंडी जबलपूर महाराष्ट्र बॉर्डरच्या म्हणजे अलीगडच्या अमरकंटक एकदा अमरकंटकपर्यंत जरा थोडं ऊन लागेल. पण पुढे नाही. अमरकंटक आमचा आश्रम जवळ येईल. तिथून 1 किलोमीटर अंतरावर आता जवळच आलेलं असं एक मैयाच्या किनारे आश्रम आहे. मस्त मैया किनारे आश्रम आहे चांगलं आहे. तिथं विश्रामाची सोय आहे. रात्रीचा आपण विश्राम करू शकतो अशी सोय आहे. काही ठिकाणी आहे ना आश्रम भेटत नाही, लांब आश्रम आहेत. आणि जर नाही भेटले तर आपल्या कुठंतरी एखाद्या ठिकाणी आपलं मंदिर बघून थांबावं लागतं. कारण चालून थकतो. अंगावरती 8-9 किलो. आता पुढे गेले परिक्रमा असते त्यांच्याकडे ते एकाकडे 9-9, 10-10 किलो ते थकलेले आहेत. ते पुढे वजन कमी करणं. आता समोर आश्रम दिसतोय. आला आश्रम. एवढं वजन घेऊन चालणं शक्य नाही. चालणं कंटाळा. वजन काय कमी होत नाही, वजनच जास्त आहे. बरोबर इकडं गाई जास्त आहेत. गाई आहे. मैयाच्या किनारे आश्रम चांगलं आहे. एकदम मस्त आश्रम आहे. मैयाच्या किनारी दुपारी आम्ही जिथं अन्नप्रसादी घेतली. त्या अन्नप्रसादी आम्हाला खरं चांगलं. एक पुरी भाजी मस्त होतं अन्नप्रसादी. बघा मैया, ते वडाचं झाड मस्त विशाल झाड वडाचं. काही परिक्रमावासी इथे आलेले आहेत, मुक्कामी आहेत काही. अरे वा, हे बघा मैया, बघा हे मैया आहे. हा बघा हे वडाचं झाड मस्त सावली आहे ते. दर्द बघा मैया, मैया पहिली मैया. तर आम्हाला ह्या रस्त्याने जायचं आहे परत ह्या परिक्रमा रोडला मिळायला आश्रम. मी इथे थांबू शकतो आज रात्री. आमचा इथे थांबणार आहे आम्ही आज रात्री इथे आश्रमाच्या ठिकाणी. नर्मदे हर, महानर्मदा आश्रम, मैयाचा आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर. हा मस्त. धूप बहुत है, धूप बहुत तेज धूप है, बहुत तेज, बहुत. हाँ हाँ, हम लोग उधर थोड़ा गए तो खेती से इधर अंदर आ गए. खेती से मैया इथे मस्त आहे. नर्मदे बघा परिक्रमावासी. मस्त एक पिंपळाचं झाड आहे. झाड़ के नीचे बैठे आगे ना आश्रम में आप पधार रहे. मस्त पिंपल का पेड़ है, पेड़ के नीचे मस्त हे असं आहे. हे बघा मैया, नर्मदे हर. हा आश्रम बघा आश्रम. तर आम्ही इथे ह्या आश्रमापाशी थांबणार आहे आज. हे आमचा परिक्रमावासी येत आहे. हा आश्रम नर्मदे हर. हा आश्रम आहे नर्मदा आश्रम. नर्मदा आम्ही इथे थांबणार आहे.
हो हे बघा मस्त आश्रम आहे. आज आम्ही इथेच नर्मदे बघा फॅन बिन मस्त आश्रम आहे. मंदिर नर्मदे हर नर्मदा मा गोळीला सोय खाली मैयाच्या ठिकाणी आंघोळ करू शकतो मस्त. नर्मदे हर या आश्रमाच्या ठिकाणी आलेलो आहे. या आश्रमापाशी आज रात्री स्टे